विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज शेवटचा दिवस आहे. कोणत्या गोष्टीसाठी शेवटचा दिवस आहे एक्सप्लेन करतो हां. तुम्हाला माहिती आहे आज 8 तारीख आहे. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे 11 तारखेला तुमचा इंग्लिशचा पेपर आहे. बरोबर आहे. ऑब्व्हियसली 10 तारखेला तर तुम्ही इंग्लिशच करणार आहे. त्याचबरोबर 9 तारखेला सुद्धा इंग्लिशच करा. 9 तारखेला सकाळी थोडासा वेळ तुम्ही मॅथ्स किंवा फिजिक्सला किंवा केमिस्ट्रीला द्या. फिजिक्सला नाही दिला तरी चालेल. केमिस्ट्री किंवा मॅथ्सला द्या. केमिस्ट्रीला पण कमी दिला तरी चालेल, मॅथ्सला द्या. म्हणजे मी काय म्हणतोय, आजचा जो शेवटचा दिवस आहे, पण मॅथ्सला दिला तरी चालेल, असं मला वाटतंय. बघा बघू तुमच्या लक्षात येतंय का? कारण काय होणार माहितीये का, की आज मी प्लॅन केलंय बरं का, लक्षात घ्या. माझ्या एका चांगल्या स्टुडंटने मला रिक्वेस्ट केलेली आहे, की सर डिफरन्शियल इक्वेशन घ्या. त्यामुळे 10-11 वाजल्यापासून मी कंटिन्युअसली तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनचे व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. पण मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी सांगू का नेहमीची? नीट लक्ष द्या. डिफरन्शियल तर मी कव्हर करेन. त्याचं वेटेज पण खूप छान आहे. साठी सुद्धा खूप चांगलं वेटेज आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा, आज मी डिफरन्शियल तुमचं करून घेईल रे, डिफरन्शियल इक्वेशन. तुम्ही पण मॅथ्सला जास्तीत जास्त वेळ द्या. पण असं म्हणू नका, "सर मला पाठीमागचं काही आठवत नाहीये. मी केलेलं सगळं विसरलेलो आहे. मला आता खूप भीती वाटते आहे. माझ्या मुलानं काय आतापर्यंत अभ्यास केलेला नाहीये सर, पण आता तो होईल का या 2 दिवसात? आम्ही खूप तणावात आहोत." ज्यांच्याशी मी फोनवर बोललोय ना, त्यांचे हे डायलॉग आहेत. मी त्यांना सगळ्यांना सांगितलंय, की आठवतं परीक्षेत. अशी भीती मनात आणूच नका, की आठवणार नाही. का नाही आठवणार? सगळं आठवतंय लक्षात घ्या. तर माझं म्हणणं काय बघा, मी तुम्हाला सांगतो. मग अशा कितीतरी पालकांशी बोलल्यावर मी त्यांना एक्सप्लेन केलं कोणती गोष्ट, की 11 फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर झाला. बघा, की इंग्लिशचा पेपर झाला, की 4 वाजल्यापासून मी फिजिक्सची तयारी करायला सुरुवात करतो. तुमची तयारी करून घ्यायला सुरुवात करतो. मग 4ला एक व्हिडिओ मिळाला, की दुसरा 5, 5:30ला दुसरा व्हिडिओ मिळणार आहे. 5:30ला नंतर 7, 7:15, 7:30ला दुसरा व्हिडिओ मिळणार आहे, तिसरा. जसे व्हिडिओ कंप्लीट होईल तसे रात्री 11 वाजेपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करतोय. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून मिळणार आहे शेड्यूल तुम्हाला. म्हणजे हे झालं 11 तारखेचं म्हणूया आपण. जवळ-जवळ 4, 5, 6, 7 व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. त्या दिवशीच भरपूर फिजिक्सचा पोर्शन मी तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 12 तारीख आली का? 12 तारखेला पुन्हा सकाळी 5 वाजल्यापासूनचं शेड्यूल असणार आहे. तास, दीड तासाला मी व्हिडिओ प्रोव्हाईड करतो. मॅथ्स चॉईस पण मला आठवतंय गेल्याच्या गेल्या वर्षी 15-15, 20-20 मिनिटाला मी व्हिडिओ प्रोव्हाईड केलेत. ओके. सगळं टेन्शन तुमचं दूर केलंय मी. मी आहे ना, मी असताना काळजी करू नका लक्षात घ्या. काहीच काळजी करू नका. सगळं छान होणार लक्षात घ्या. मग डिफरन्शियल इक्वेशनच्या व्हिडिओची वाट बघा. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काल जे टार्गेट दिले ना, केलं नसेल तर ते कव्हर करा. कुठलं टार्गेट दिलं होतं? की वेक्टर करा म्हटलं होतं. मी पुन्हा आणखीन डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह करा म्हटलं होतं. ओके. ट्रिगो फंक्शन करा म्हटलं होतं आणि एवढं बोललो होतो, की याचे जवळ-जवळ 40 व्हिडिओज आहेत, जे मी यावर्षीच अपलोड केलेत आपल्या चॅनलवर. मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबांनो. तुम्हाला आवडतंय चॅनल, मी तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचंच काम करतोय. माझं कामच ते आहे लक्षात घ्या. पण जेव्हा मला एवढे व्हिडिओज अपलोड करायचे आहेत, तेव्हा तुमचे फोन कॉल नाही प्रत्येक फोन कॉल मी रिसीव्ह करू शकत, हे लक्षात घ्या. ओके. WhatsAppचे मेसेज बघायला पण वेळ सध्या मिळत नाही हे 2-3 दिवस. खूपच चांगलं चाललंय. खूपच आनंदी आहे मी. खूपच मी कष्ट घेतोय. ते तुम्हाला पण घ्यायचेत हे लक्षात घ्या. अरे हेच तर तुमचं सुद्धा वय आहे कष्ट घेण्याचं, हार मानण्याचं, खचून जाण्याचं हे तुमचं वय नाहीये. होतंय, करायचंय. आपल्याला करून दाखवायचंय हे लक्षात घ्या. आणि करून दाखवलंय आत्तापर्यंत हजारो मुलांनी. एकेका महिन्यात अभ्यास करून मिळवून दाखवलंय. मग आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की क्रॅश कोर्सला अशा मुलांचे ॲडमिशन्स होतायत, की ज्याचे बहीण-भाऊ सी-यू-ए-पीमध्ये आहेत, व्ही-आय-टीमध्ये आहेत, त्याच्यानंतर वालचंदमध्ये आहेत, व्ही-जे-टी-आयमध्ये आहेत आणि त्यांच्या लहान भावांचं ॲडमिशन माझ्याकडे झालंय. अशी खूप उदाहरणं आहेत बरं का. मी तुम्हाला सांगू का, मग तणाव घ्यायचा नाहीये. छानपैकी आजचा शेवटचा दिवस आहे ना, प्रॉपर युटिलाइज करायचा आहे. माझं सजेशन आहे पूर्ण वेळ मॅथ्स दिला तरी चालेल. तुम्हाला वाटलं केमिस्ट्रीचा एखादा टॉपिक एकदा करून ठेवूया. तो केला तरी काही हरकत नाही. फिजिक्स राहू दे, कारण आता पुढच्या 5 दिवसात आपण करायचं आहे. पण मेन इंग्लिश मी तुम्हाला सांगितलंय, की आज 8 तारीख आहे. उद्या 9 तारखेला तुम्ही थोडासा सकाळी वेळ मॅथ्सचं किंवा केमिस्ट्रीचं करा.
पण 9 तारखेचा पुन्हा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस 10 तारखेचा पूर्ण दिवस तुम्हाला इंग्लिशला द्यावा लागेल. द्या तुम्ही. ऑल द बेस्ट.